तुमचा उमेदवारी अर्ज जे आहे ते काल जिल्हाधिकाऱ्यांनी बाद ठेवलं आणि त्यानंतर आज तुम्ही नक्कल घेऊन कोर्टामध्ये धाव घेणार आहात. काय नेमकी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने? नकलीसाठी आज सकाळी 11:30 वाजता अर्ज दिला. आता 3 वाजलेत, अद्याप नक्कल हातात पडलेली नाही. अशा प्रकारचं हे षड्यंत्र जात आहे की मी कोर्टात सुद्धा जाऊ नये, म्हणजे सर्व प्रक्रिया माझी बंद व्हावी. उद्या अर्ज काढायचा शेवटचा दिवस 4 तारीख आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया चालू होणार आणि मला परत कुठं दरवाजा राहू नये म्हणून हे आज अजून नक्कल मला हातात पडली नाही. आता 3 वाजून गेले. मी याच्यावर वकील साहेबांची चर्चा कधी करणार आणि कोर्टात कधी जाणार, इलेक्शन पिटिशन दाखल कधी करणार, या सर्व बाबीचा विचार करावा. म्हणजे शासनाचा प्रशासनावर एवढा दबाव आहे मंत्र्यांचा, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हालचाल करत नाहीत. मी उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांना भेटलो. साहेब, मी अर्ज दिलाय परंतु अद्याप मला दिलं नाही. तर त्यांनी त्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते त्यांना देऊन टाका असं सांगून सुद्धा अर्धा पाऊण तास झाला परंतु अजून मला मिळालं नाही. जेरॉक्स काढायला गेलेत, शिक्का मारायचा आहे, 10 मिनिटं थांबा, 5 मिनिटं थांबा असं माझं 3 वाजून गेले आहेत. अद्याप मला मिळालं नाही. आज मिळाल्यानंतर मी उद्या या संदर्भात जी पत्र दिलं होतं की नामनिर्देशक पत्र व प्रतिज्ञापत्र, हरकती अर्ज सोबत नागेश भोसले यांचे शपथपत्र, वैध अर्ज यांची यादी, अर्जदार यांच्यावरील जो आदेश दिलाय माझा अर्ज अवैध ठरवण्यासाठी त्याच्या 2 प्रती, या सर्व बाबींसाठी मी अर्ज दाखल केला होता. ते अजून माझ्या हातात पडलेला नाही. अशा प्रकारे दबाव तंत्र आणून हे मला रोखण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कोणत्याही परिस्थितीत मी आज घेऊन आजच मेहरबान हायकोर्ट कोल्हापूरकडे मी निघणार आहे आणि उद्या सकाळी मी ते दाखल करणार आहे. तर काल जी अर्जांची छाननी झाली, दुपारी 1 वाजता छाननी पूर्ण झालेली होती, पण त्याचा नक्कल मिळत नाही. या सगळ्याला काय माहिती? हे हेतुपुरस्सर चालू आहे की माझ्यामुळं काही लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे की हा कायम पाठपुरावा करतोय आणि हा कुठं मॅनेज होणारा माणूस नाही. त्यामुळे ही माझ्या हातनं जेवढं होईल तेवढं मी केलेलं आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा प्रचंड दबावाखाली काम करते. 11:30 वाजता दिलेला अर्ज नकलेचा मला अद्यापर्यंत मिळत नसेल, याचं ओळखून जावं की या संपूर्ण जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेवर किती मोठा दबाव आहे. कोर्टाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? मी कोर्टाकडे जाणार, माझा अर्ज वैध करा आणि त्या सह्याची फॉरेन्सिक तपासणी करा. पण ज्या व्यक्तीने मला सही दिली तोच व्यक्ती परत म्हणतो की माझी सही नाहीये. त्या सहीची तपासणी होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आज कोर्टात चाललेलो आहे. यापुढची रणनीती भूमिका महाविकास आघाडी म्हणून काय असणार आहे? काय नक्की या पुढच्या रणनीती आहे? कारण महाविकास आघाडीची जागा काँग्रेसकडे सुटली होती, त्यामुळे माझा अर्ज मी भरला होता आणि माझा अर्ज तांत्रिक कारणाच्या गोष्टीने हे निवडलेला आहे. यानंतरची भूमिका महाविकास आघाडीचे नेते आहेत आदरणीय पवार साहेब, आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब, आदरणीय ठाकरे साहेब, हे सर्व नेते मंडळी बसून निर्णय करतील आणि त्यानुसार पुढील रणनीती राहणार. आज संध्याकाळी बैठक वगैरे या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. या संदर्भात कालही बोललेलो आहे की वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आमच्यासाठी बंधनकारक असेल. त्या दृष्टिकोनाने आम्ही पुढची पावलं टाकू. पुढच्या दिशा संदर्भात काय प्रणितीताईंशी चर्चा झाली का? काय प्रणितीताई यांनी मला जे सांगितलेलं आहे की आपल्याला कोर्टात जायचं आहे, या संदर्भात आपला आता फक्त ह्या यंत्रणेवर फक्त कोर्टावर विश्वास राहिलेला आहे. कोर्टाने जर निकाल दिला उद्या तर अर्ज वैध झाला तर उमेदवारी तुम्हीच असणार आहेत. जर या प्रक्रिया लेंदी झाली, पुढे ढकलली, तर या संदर्भात वरिष्ठ आज रात्री किंवा उद्यापर्यंत निर्णय घेतील. ओके.